भरतभूमीतील सर्व संत महंतांना वंदन करून मी आज संत सेना महाराज यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने बोलत आहे। संत सेना महाराज हे आपल्या महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील एक थोर संत होऊन गेले। दोन्ही राज्यामध्ये त्यांचा संबंध होता। त्यांचा जन्म बांधवगड मध्य प्रदेश येथे इसवी सन 1301 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव देवीदास व आईचे नाव प्रेम कुंवरबाई असं होतं। पत्नी त्यांची सुंदराबाई म्हणून होती आणि त्यांचा विवाह वयाच्या 20व्या वर्षी झाला। गुरु रामानंद यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला होता। अशा प्रकारे विठ्ठल भक्त असलेले परंतु व्यवसायानं नाभिक असलेले आपलं काम करता करता आपण जे कर्म स्वीकारलेलं आहे ते करता करता ईश्वराची भक्ती करावी असं त्यांचं मत होतं। तुम्ही कोणताही व्यवसाय करा, परंतु जसं सावतामाळी म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्याचप्रमाणे यांचंही म्हणणं होतं की आम्ही आमचा व्यवसाय करू आणि व्यवसाय करता करता आम्ही वारीक करू हजामत बारीक असं ते म्हणायचे। तेव्हा आपला व्यवसाय करता करता भगवंताची भक्ती करायची। ते बांधवगडमध्ये राहत होते आणि बांधवगडचे महाराज वीरसिंह हे होते आणि त्यांचे हजामत करण्याचं काम ते करायचे, केस कापण्याचं काम करायचे। तेव्हा नित्य नियमाने जेव्हा जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा ते महाराजांच्या सेवेत हजर राहायचे। पण एके दिवशी संत समागमामध्ये ते गुंतलेले असताना त्यांना जायला वेळ झाला आणि हे भक्ताचं अडचण पाहून परमेश्वर धावत आला। त्यांची विठ्ठल भक्ती दृढ होती। विठ्ठलाच्या मनात आलं की अरे माझा भक्त अडचणीत आहे, तो विसरला, त्याच्या कर्तव्यात कसूर होऊ नये म्हणून स्वतः विठ्ठलानं त्यांचं रूप घेतलं आणि सेना महाराजांच्या रूपामध्ये धोकटी काखेला मारून ते महाराजांच्या पुढे हजर झाले। महाराजांचे केस कापले त्यांनी आणि हे कापत असताना परमेश्वर साक्षात तिथं आलेला होता। महाराजांना स्पर्श झाला आणि महाराज महारोगी होते। महाराजांना स्पर्श झाल्यामुळे भगवंताचा त्यांचा महारोग निघून गेला आणि परमेश्वराने आपलं कर्म केलं, भक्ताची लाज राखली, सेना महाराजांची लाज राखली, ते निघून गेले। आणि सेना महाराजांच्या लक्षात आलं की अरे महाराजांच्या सेवेला जायचे। सेना महाराजांकडे आले, पाहतात तो काय महाराजांची हजामत केलेली, केस कापलेले, दाढी केलेली हे पाहिल्यानंतर महाराजांना राजाने विचारलं की आता तुम्ही का आलात? पाहत राहिले, सेना महाराज पाहत राहिले, कारण त्यांच्या लक्षात आलं की पांडुरंग स्वतः माझ्या रूपात येऊन गेलेला दिसतो। आणि त्यावेळेला बांधवगडच्या महाराजांनी त्यांच्या धोपटीमध्ये म्हणजे राजा जो ज्या रूपात आला होता त्याच्या धोपटीमध्ये भरभरून सुवर्णमुद्रा टाकलेल्या होत्या। सेना महाराज जे काही समजायचे ते समजले आणि घरी गेले। परंतु सेना महाराजांच्या स्पर्शाने म्हणजे पांडुरंगाच्या स्पर्शाने महाराजांचा महारोग राजाचा महारोग दूर झाला आणि राजाची नितांत श्रद्धा सेना महाराजावर बसली आणि ते त्याचे भक्त झाले। अशा प्रकारची कथा त्यांच्या जीवनामध्ये घडलेली दिसून येते। सेना महाराज पांडुरंगाचे भक्त होते, ज्ञानोबा माऊलींचेही भक्त होते। काही काळ ते मध्य प्रदेशातून आळंदी येथे येऊन राहिलेले होते। सर्व ज्ञानेश्वर नामदेव संत सर्व संतांच्या मांदी आळीला ते आपले मानायचे, आपले मार्गदर्शक मानायचे आणि ते म्हणायचे की मी सर्व संतांना शरण जातो, कारण ते माझे मायबाप आहेत, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं। त्यांनी सांगितलं की नामस्मरण करावं, माणसाला काही नाही आलं तरी परमेश्वराचं नामस्मरण करणं हे आपल्या हाती आहे। आणि अशा प्रकारे ते नामस्मरण आणि कीर्तनात दंग होऊन जायचे। कधी कधी इतके दंग होऊन जायचे की ते मंदिराच्या समोर नाचत राहायचे, विठ्ठल पांडुरंग म्हणत ते
कीर्तनामध्ये दंगही व्हायचे आणि मंदिरासमोर नाचायचे. ते म्हणायचे, पंढरीचा देव आपला मायबाप आहे आणि विटेवरी उभा पंढरीचा राणा, सेना म्हणे बहु आवडतो मना. अशा प्रकारचा हा विठ्ठल मला खूप आवडतो. भगवान श्रीकृष्णाचं रूप म्हणजे विठ्ठलाचं रूप. ते विठ्ठलाच्या रूपात श्रीकृष्ण पाहायचे, श्रीकृष्णाच्या रूपामध्ये विठ्ठलाला पाहायचे. त्यांचा व्यवसाय हा नाभिकाचा होता आणि त्या काळामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकच होता, कारण सगळीकडे मराठी राज्य किंवा जे काही होतं ते माळवा आणि महाराष्ट्राची विभागणी नव्हती. आणि मग आपली मराठा माणसं, महाराष्ट्रीयन माणसं माळव्यामध्ये, माळव्यातले इकडं जा ये सुरू असायची आणि अशाच प्रकारे ते तिकडं काही राहायचे, पुन्हा इकडे यायचे. काही दिवस ते आळंदीला येऊन राहिले. ज्ञानदेवाच्या सेवेमध्ये त्यांनी काही काळ घालवला. तेव्हा आपला व्यवसाय करता करता त्यांनी एक रूपक आपल्यापुढे मांडलेला आहे. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक, विवेक दर्पण दावू, वैराग्य चिमटा हलावू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोध नखे काढू, चव्हारणा देऊन हात, सेना राहिला निवांत, सेना राहिला निवांत. बघा रूपक कसं आहे की दिसायला वरून नाभिकाचा व्यवसाय दिसतो, पण तेवढ्यावर ते थांबलेले नाही. तर सर्व प्रकारे आपण निर्मळ राहिलं पाहिजे, परमेश्वराची सेवा केली पाहिजे, भक्तिभावानं राहिलं पाहिजे, एकमेकाशी प्रेमानं राहिलं पाहिजे. आणि चौवर्णा म्हणजे कोणतेही वर्ण, ब्राह्मण ते शूद्रापर्यंत सगळे आपलेच आहेत, कारण संतांमध्ये भेदाभेद नव्हता. सर्व वर्णाचे संत एकत्र विठ्ठलाचे भक्त म्हणून विठ्ठल चरणी लीन व्हायचे. तेव्हा चौवर्णा देऊन हात, सेना राहिला निवांत, या सगळ्याला मी हात देतो असं ते म्हणायचे. अभंग रचना व भक्ती करत करत इसवी सन 1370ला त्यांनी समाधी घेतली बांधवगड येथे आणि बांधवगडचे महाराज वीर शहानी त्यांचे समाधी मंदिर बांधले, कारण ते महाराज त्यांचे भक्त होते. आपल्या गुरुचं निधन झालं यामुळे त्यांना खूप दुःख झालं आणि मग अशा प्रकारे आपल्या गुरूंचं एक स्मरण कायम करावं म्हणून सुंदर असं समाधी मंदिर बांधलं. त्यांचा मृत्यू शके 1292 श्रावण मध्ये द्वादशी या दिवशी झाला. आणि ते उपदेश करताना म्हणायचे की परोपकार करणे इतकं पुण्य नाही. माणसांनी नेहमी प्राणी असो मनुष्य असो सर्वांच्या उपयोगी पडावं. आपल्याला माहिती आहे की एकनाथ महाराज काशीवरून गंगेची कावड घेऊन रामेश्वरला चाललेला असताना मध्ये गाढव तळमळत दिसलं आणि त्याला त्यांनी पाणी पाजलं. तेव्हा परोपकारा इतकं कुठलंही पुण्य नाही. एकनाथ महाराजांना त्यांचे शिष्य म्हणाले होते की गुरुजी आपल्याला हे पाणी तर रामेश्वरला न्यायचे. ते म्हटले अरे रामेश्वर काय, परमेश्वर जळी स्थळी काष्टी पाशाणी सगळीकडे असतो, प्राण्यात असतो, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सगळीकडे आहे. तेव्हा ज्याला तहान लागेल त्याला पाणी दिलं पाहिजे. हे परोपकाराचं पुण्य असतं. परपीडा पाप आहे. दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला संकटात टाकणं याच्या इतकं पाप नाही. तेव्हा असं निर्मळ अंतकरणाचा हा संत त्यांनी असं सांगितलं की सर्वांनी एकदा तरी पंढरीचं जावं. पंढरीच्या विठ्ठलावरती त्यांची अतूट भक्ती होती आणि डोळे भरून पाहावे असे हे विठ्ठल भक्त होते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये साधा सोपा सरळ मार्ग त्यांनी सांगितला. भक्ती करावी ती नामस्मरण करावं. कीर्तन काही सगळ्यालाच येईल असं नाही, पण ते स्वतः कीर्तन करायचं, लोकांना उपदेश द्यायचं, प्रवचन करायचं. आणि ज्याला काही येत नाही त्यांनी नामस्मरण करावं, निर्मळ अंतकरणानं राहावं, दुसऱ्याच्या उपयोगी पडावं, दुसऱ्याला त्रास होईल असं करू नये. अशा प्रकारचा साधा सोपा उपाय सेना महाराजांनी सांगितला. आणि आपल्या विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक संत सज्जनांचं लक्षण हे आहे की जेवढे जेवढे म्हणून संत होऊन गेले ते सगळे सज्जन कसाई होता, चोखा मेळा होता, गोरा कुंभार होता. चोखा मेळा म्हणजे चोखा मार म्हणतो आपण त्याला, पण त्याला चोखा मेळाही असं म्हणतात. गोरा कुंभार असो,
बंका महार असो, हे सर्व नामदेव शिंपी असो, ब्राह्मण असो, मराठा असो, तुकाराम वाणी म्हणायचे, ते स्वतःला वाणी म्हणायचे, वैश्य म्हणायचे. आणि ज्ञानेश्वर एकनाथ महाराज ब्राह्मण होते, तरी सुद्धा त्यांच्यात भेदाभेद नाही, भेदाभेद अमंगळ असं ते म्हणायचे. तेव्हा अशा प्रकारे त्यांचा मृत्यू 1292ला श्रावण वद्य द्वादशी या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी झाला. तेव्हा अशा या महान संताला वंदन करून त्यांनी केलेल्या कार्याचा वसा आपण आणि त्यांनी केलेली भक्ती आणि दिलेला उपदेश आपल्या मनात रुजावा एवढीच अपेक्षा करून थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.